नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज मैदान होत आहेत 4. आज मैदान भोर तालुक्यात एक मैदान होते ओपनचं, तसेच आज जायगाव या ठिकाणी आदतचं, तसेच भाळवणी या ठिकाणी आदतचं आणि राजाच्या कुर्ले या ठिकाणी ओपनचं. आज बकासूर एक टॉपच्या पैऱ्यामध्ये पळताना दिसतोय. पैरा मी सांगितलेलं काल सांगणार नाही, परंतु पैरा आज सांगणार आहे. बकासूरचा पैरा कोण आहे, बकासूर आज कोणासोबत पळतोय. आज बकासूर आपल्याला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल, ज्या बैलानं पुशेगावचं मैदान गाजवलं होतं, असा हा लाडका जोड पळण्याची दाट शक्यता आहे. माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. आता कसं आहे, काल पैरा नाही फोडला, परंतु आज मैदान आहे, त्याच्यामुळे आज मी सांगतोय. कारण की खरंच आज ही मनामध्ये राहिलं नाही माझ्या की महाराज, माझी खूप इच्छा होती, सगळ्या महाराष्ट्राची इच्छा होती. आणि खरंच जेव्हा मी ही जोडीचा प्रश्न विचारला तेव्हा आलेलंच आहे उत्तर की लवकरच पळेल आणि लवकरच पळेल. कधी पळेल ते आज पळेल असं वाटतंय मला. नक्की आज पळेल म्हणजे नक्की काय विषय आपण बोलतोय. बकासूर आणि सचिन जोड्या आज पाळण्याची दाट शक्यता आहे आणि अशी चर्चा झालेली नाही आहे, परंतु माहिती मिळते सूत्रांच्याकडून. बकासूर आणि सचिन ही जोडी आपल्याला आज पुणे जिल्ह्यामध्ये किंवा राजाच्या कुर्ले या दोघांच्या 2 मैदानापैकी एका मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे. लाईव्ह लॉट मी काय बघितले नाहीत, बघूया लाईव्ह लॉट थोड्या शहरांना सांगतोच मी तुम्हाला. परंतु बकासूर आणि सचिन जोडी आज दहशत करेल आणि 100% आज ही गाडी पळते म्हटल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला आनंद आहे. आणि ही जोडीची खूप लोकांना खूप दिवस झालं पळेल म्हणतोय. शेवटी हा योग जो आहे तो जुळून आलेला आहे आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी जी आहे ते आता पळताना दिसेल. आणि तसेच दुसरी एक लाडकी जोडी आहे, ही सुद्धा जोडी प्रथमच पळताना आपल्याला दिसणार आहे. नक्की कोण आहे ही जोडी आहे? या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने पंचम हिंद केसरीचा मान पटकवला, पैलवान अभिजित भैया पवार यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतोय असा हा, तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचा लाडका, असा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आज पाळताना दिसणार आहे. सर्जा आपल्याला आज प्रथमच पाळताना दिसणार आहे. आज सर्जा जो आहे तो नवनाथ जगदाळे शेठ म्हणजे आता तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा नवनाथ शेठ जगदाळे यांचा लक्ष आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. आणि खरंच डोळ्याचं पारणं फेटणाऱ्या लढती आज ज्या आहेत त्या 2 आहेत. बकासूर आणि सर्जा हे दोघे वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये आहे. आदतचे हिंद केसरीचे पुसेगावचे 1 नंबरचे मानकरी आज दोन्ही महारथींच्या सोबत पळणार आहेत. आणि खरंच सचिन लक्षा सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. आणि आज ही जोडी जी आहे ती एक अंदाज माझा आहे, मला सांगितलं जाते, म्हणजे माझं मन सांगते की आज ही जोडी पळेल. आणि बघूया ही कितपत खरी जोडी ठरते, पळते. एक मनामध्ये राहुल नाही की लोकांचं म्हणणं होतं की बकासूरचा पैरा फोडू नये, परंतु काय मनामध्ये नाही राहिलं. शेवटी लय इच्छा होती म्हणजे लय इच्छा होती की सचिन आणि बकासूर ही जोडी पाळावी. आणि ही जोडीला योग जो आहे तो जुळून आज येईल आणि 100% ही गाडी चांगली कामगिरी करेल आणि 100% आज डोळ्याचं पारणं फेटणाऱ्या लढती ज्या आहेत त्या बघायला मिळतील. बकासूर आणि सर्जा महाराष्ट्राचे लाडके 2 नंदी आहेत. प्रत्येक जसं बकासूरवरती प्रेम केलं जातं तसं सर्जावरती सुद्धा प्रेम केलं जातं. आणि सर्जा जसा 200 फुटामध्ये असा हा लांबतो, तसाच हा लक्ष जो आहे तो 100च्या फुटा शेवटच्या 10 फुटात रगत लांबतो. आणि सर्जा आणि लक्षा ही जोडी पाळताना दिसेल आज. बकासूर आणि सचिन ही जोडी पाळताना दिसेल आज. बघूया कशा पद्धतीनं हे मैदान जे आहे ते लाईव्ह लॉट जे आहे ते रात्री पडलेले आहेत. आता हे दोघांचे नक्की कुठल्या मैदानामध्ये पाळताना दिसेल हे मला माहीत नाही, परंतु ह्या जोड्या पाळताना दिसतील आज. कितपत अंदाज खरा ठरतोय हे बघूया. आणि जर खरंच ही जोडी जर पाळली तर खरंच आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये काय ना काहीतरी कळतंय, म्हणजे अंदाज कळतोय. बघूया काय होतंय.
खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर सचिनला आणि लक्षा सर्जाला.